बेळगाव शहरातील निसर्ग कॉलनी परिसरातील नागरिकांना दिलासे देणारे महत्त्वाचे विकास काम हाती घेण्यात आले असून आमदार आसिफ शेठ यांच्या पुढाकाराने मुख्य नाला, गटार आणि रस्त्याच्या बांधकामाला चालना देण्यात आली आहे। या कामासाठी सुमारे 4 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे। निसर्ग कॉलनीतील मुख्य नाला अनेक वर्षापासून माती, कचरा तसेच झाडाझुडपांनी पूर्णपणे झाकला गेला होता। परिणामी पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी थेट घरामध्ये शिरत होते। त्यामुळे परिसरातील नागरिकांना दरवर्षी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता। या गंभीर समस्येची दखल घेत आमदार आसिफ शेठ यांनी तातडीने विकास कामांना मंजुरी देत नाला, गटार आणि रस्त्याच्या बांधकामास सुरुवात केली आहे। रविवार दिनांक 28 जूनपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून कामाची गती वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। यहाँ पे निसर्ग कॉलोनी में हमने आज नाले का काम स्टार्ट कर रहे हैं। 140 मीटर का नाला है। यहाँ पे लोगों को काफ़ी परेशानी होती थी, वाटर पास नहीं होता था, रुक के रहता था। तो पिछली बार मैं विजिट आने के बाद में सीएम स्पेशल फंड में हमने ये काम हाथ में लिया है। साथ ही साथ यहाँ के रोड्स का और गटर का भी काम है। रोड असफाल्टिंग है कि बारिश में नहीं हो सकता है, काम अच्छा नहीं होता। ये काम कल से हम स्टार्ट करके जल्द से जल्द ख़त्म करने की कोशिश करेंगे और सभी से यही बात करते हैं, रिक्वेस्ट करते हैं कि पानी बारिश नहीं हो रहा है, पानी की कमी है, तो सब जितना हो सके उतना कम पानी वापरे और दुआ और प्रार्थना करें कि बारिश अच्छा हो, जल्द से जल्द बारिश हो। यहाँ पे 4 करोड़ का फंड है, यहाँ पे जो रोड, गटर और ये नाले का है। या कामामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार आसिफ शेठ यांचे आभार मानले असून पाणी साचण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची आशा व्यक्त केली आहे। मी श्रीमती मनीषा भाडकर। मी खूप वेळा ॲप्लिकेशन वगैरे देऊन सरांच्याकडे व वैयक्तिक कॉर्पोरेशनला वगैरे खूप वेळा मी व माझे घरातील मंडळींनी खूप वेळा प्रयत्न केला, कारण घरी माझ्या 2-3 वेळा मोठे मोठे साप आले, नागसाप। एकदम माझ्या घराची भिंत पण त्यामुळे कोसळलेली आहे नाल्यामुळे। राजू शेठने येऊन आपल्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांनी मंजूर केलेलं आहे, त्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो। निसर्ग कॉलनीमध्ये बऱ्याच वर्षापासून नाल्याचा मोठा प्रॉब्लेम होता। आणखीन पाणी सगळं आत येत होतं, एक भिंत पण पडली होती आणि त्यांनी आज नाल्याचं हे केलं, म्हणजे पूजा करून नाला पूर्ण करण्याची त्यांनी हे दिलेली आहे, आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। आज पूजा झालेली आहे। इथे परत काही समस्या आहेत त्या त्यांनी पाहिल्या, आणखीन निसर्ग कॉलनीच्या ज्या पण समस्या आहेत त्या पूर्ण केल्या तर फार बरं होईल। आणि एक उद्यान पण आहे तिथे, काही वर्षापासून निग्लेक्टेड आहे, एरिया निग्लेक्टेड झाल्यामुळे तिथे थोडं लक्ष द्यायला पाहिजे। ते जर व्यवस्थित केलं की निसर्ग कॉलनीच्या सगळ्या नागरिकांना अत्यंत आनंद होईल, आणखीन एक स्वस्थ असा एरिया इथं तयार होईल।